हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी एखाद्या घटनेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या घटनेतून काहीतरी नवीनच ज्ञान उदयाला येतं की जे आपलं पूर्ण आयुष्य सोपं करतं, सुरळीत करतं. अशाच रेडिएटरच्या शोधाविषयीची गोष्ट आजच्या आनंदी कट्ट्यावर तुम्हाला सांगणार आहे. पिओटिक या जनरल मोटर्सच्या शाखेला एक दिवस एक तक्रार आली की माझ्या गाडीला व्हॅनिला आईस्क्रीम आवडत नाही. जनरल मोटर्सनं साहजिकच या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीनं हीच तक्रार केली. यावेळी जनरल मोटर्सनं त्याची चौकशी करायचं ठरवलं. त्यांनी या व्यक्तीला त्याची तक्रार व्यवस्थित सांगायला सांगितलं. तेव्हा त्या व्यक्तीनं उत्तर दिलं की तो आणि त्याची पत्नी आणि मुलं रोज जेवण केल्यावर आईस्क्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात, पण ज्या दिवशी ते व्हॅनिला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाडी सुरूच होत नाही. जनरल मोटर्सनं असं होऊच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केलं. इतर लोकांनी आणि कंपन्यांनीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली. काही दिवसांनी त्या व्यक्तीनं पुन्हा हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सकडे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी आपला एक इंजिनियर त्या व्यक्तीकडे पाठवला. इंजिनियरनं गाडी चेक केली. सगळं व्यवस्थित असल्यामुळं नाईलाजानं त्याला त्या व्यक्तीबरोबर राहावं लागलं. रात्री आईस्क्रीम खायला जाताना इंजिनियर पण त्यांच्याबरोबर गेला. आईस्क्रीम खाऊन सगळे घरी परत आले. दुसऱ्या दिवशी परत आईस्क्रीम खायला गेले. त्यावेळी त्या व्यक्तीनं व्हॅनिला आईस्क्रीम आणलं. आणि काय आश्चर्य, त्या व्यक्तीनं सांगितल्याप्रमाणे खरंच गाडी सुरूच झाली नाही. इंजिनियरनं परत गाडी चेक केली. सगळं नीट होतं. पण शेवटी त्यानं कंपनीला सांगितलं की या व्यक्तीनं केलेली तक्रार खरी आहे. कंपनीनं इंजिनियरला तिथेच राहून नीट लक्ष द्यायला सांगितलं. त्याप्रमाणे इंजिनियरनं प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरुवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईस्क्रीम खायला गेल्यानंतर काही दिवसानंतर इंजिनियरच्या लक्षात आलं की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो, पण व्हॅनिला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळं त्याच्यासाठी एक वेगळंच काउंटर होतं आणि तिथली सर्व्हिस पण तत्पर होती. त्यामुळं व्हॅनिला फ्लेवर घेऊन तो लवकर परत येत होता. त्यानं त्या गोष्टीवर खूप अभ्यास केला आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गाडीपर्यंत यायला वेळ लागतो आणि तोपर्यंत गाडीचं इंजिन थोडं गार होतं आणि गाडी पुन्हा लगेच सुरू होते. पण ती व्यक्ती जेव्हा व्हॅनिला फ्लेवर घेते तेव्हा ती लगेचच परत येते. त्यामुळं गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतच नाही आणि त्यामुळे इंजिनमधल्या पेट्रोलचं इव्हॅपोरेशन होतं आणि ते ब्लॉक होतं आणि पुन्हा चालू होत नाही. आणि मग गाडीचं इंजिन गार करण्यासाठी लागणारं संशोधन सुरू झालं. जगातल्या अग्रमानांकित कंपनी मर्सिडीजनं कार्ल बेन्झ आणि विलियम मेबॅकच्या मदतीनं 1901 साली आपल्या मर्सिडीज 35 साठी पहिला रेडिएटर बसवला, जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे. कधीकधी एखादी अगदी छोटीशी वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाऊ शकते यातूनच हे सिद्ध होतं. श्रोते हो, ही गोष्ट जरी मजेशीर असली आणि मर्सिडीजमध्ये बसवल्या जाणाऱ्या रेडिएटरच्या संशोधनाबद्दलची असली तरीसुद्धा ही आपल्या आयुष्याला नक्कीच कुठे ना कुठेतरी लागू पडणारी आहे. म्हणजे एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे सुद्धा एखादी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच आलेली समस्या निवारायची असेल तर ती समस्या निर्माण करणाऱ्या प्रत्येक पैलूकडे, अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या पैलूकडे सुद्धा बारकाईनं बघितलं गेलं पाहिजे. पटतंय ना? तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.